आणि पशुवैद्यकीय महाविद्यालयाशी माझा असा काही संबंध नाही. माझा एक धाकटा भाऊ तुमच्या कॉलेजला होता आणि मग त्याच्या माध्यमातून मी या कॉलेजशी जुळलो. आणि माझं ते सौभाग्य की मला व्हेटरनरी महाविद्यालयातल्या सगळ्या महाविद्यालयात बोलवलं गेलं. उदगीर असेल, अगदी पुसदपर्यंत, डेअरी कॉलेज असतील. आणि आज हा वर्धापन दिनानिमित्त जो योग जुळून आला आहे त्याबद्दल मी आदरणीय सोमकोर सर यांचे मनपूर्वक सर्वप्रथम आभार मानतो. व्यक्तिमत्वाचं किंवा आपल्या जीवनामध्ये आपण एखादं यश मिळवलं, ते छोटं असो मोठं असो, त्या यशाची सगळ्यात जास्त अभिमान आणि म्हणजे उर भरून जर जगात कोणाचा येत असेल तर तो आपल्या आईचा येतो. आणि मग या व्यक्तिमत्वाची सुरुवातच आपल्या बालपणापासून होते. जेव्हा आपल्याला बोलता येत नाही, भूक लागली की रडतोय आपण, आनंद झाला की हसतोय, ही जी भाषा आहे ती आईपासून सुरू होते. म्हणजे आई, भगवंताने त्याला म्हटलं की आत्मा आणि ईश्वर हे दोन शब्द जिथे एकत्र येतात ती आई. म्हणजे एखाद्या नारळातलं शुद्ध पाणी जर खराब होत असेल तर ते नारळच फेकावं लागतं. ती जीवनातली शुद्धता म्हणजे आई. आणि पोराचं छोटंही यश गावभर छातीत ठोकून सांगणारा माणूस जगातला दुसरा जर कोण असेल तो म्हणजे आपला बाप. त्या नारळातलं खोबरं जर खराब झालं तर ती टवकी फेकूनच द्यावी लागते, त्याचं काही अर्थच उरत नाही आयुष्यात. ही दोन माणसं आपलं स्वतःचं अस्तित्व, आपलं जीवन मिळेल तिथे अस्थिर ठेवतात, पण पोराचं जीवन स्थिर झालं पाहिजे यासाठी प्रयत्न करतात. माझ्या सगट आपण इथं बसलेल्या सगळ्यांच्या आईबापांनी आपलं आयुष्य अस्थिर केलं, परंतु आपलं जीवन स्थिर व्हावं यासाठी प्रयत्न केलेत. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांचं मी इथे अभिनंदन करतो की एक चांगले आईवडील आपल्याला सगळ्यांना मिळाले. मग व्यक्तिमत्व विकास कसा होतो? म्हणजे त्या आपल्या आईवडिलांनी कष्ट घेतले, ते निस्वार्थ हेतूनं घेतले, त्याच्यामागे स्वार्थ नव्हता कुठलाच. आता स्वार्थ कसा समजून सांगायचा आणि निस्वार्थ कसा समजून सांगायचा, तर त्यासाठी आजचं एक उदाहरण घेतो. ग्रामीण भागातनं आलेला एक बाप असतो, कसं तरी आपलं प्रायव्हेटमधला जॉब करतो तो, पण आत्ताच्या व्यावहारिक युगानंतर त्याला कळतं की पोराला जरा चांगल्या शाळेत टाकलं पाहिजे, इंग्रजी माध्यमाच्या. आणि म्हणून त्याला चांगल्या त्या CBSE शाळेमध्ये तो टाकतो. बिचाऱ्याची ऐपत नसते, कसं तरी पैसे करून तो तिथे पोराला पाठवतो. त्या शाळेमध्ये जेवणाचे प्रत्येक दिवशी वेगवेगळे मेनू असतात. म्हणजे डबा आणायचा, पण त्याच्यासोबत आणखी काहीतरी आणायचं. एक दिवस त्या शाळेचा मेनू असतो ड्रायफ्रूट. आता हे कसं तरी आपलं कशी तरी तजवीज करून कुटुंब चालवणं चाललंय. पोरगा म्हणतो, बाबा आज मला ड्रायफ्रूट पाहिजे. बायकोशी बोलतो, तो म्हणते आता काय करायचं वेळेवर, याला शेंगदाणे देऊन टाक. तर जेवणाचा डबा असतो त्याच्यावर थोडेसे शेंगदाणे. आता पोरं शाळेत गेल्यानंतर काय एकमेकांचे डबे बघतातच. आणि मग एक मित्र त्याचा म्हणतो, अरे तू शेंगदाणे काय खातो, हे काजू खा, बदाम खा. ते काजू आणि बदाम खाल्ल्यानंतर पोराला, लहान बाळ असतं ते, लहानपणात खाण्यापिण्याचीच आवड असते मुलांना, पण तो घरी आल्यावर नाराज होतो. आईला म्हणतो, काय आई तुम्हाला शेंगदाणे दिले, माझ्या मित्रांनी काजू आणले होते, ड्रायफ्रूट आणले होते. बापालाही वाईट वाटतं. 2-4 दिवसानं पैशाची व्यवस्था करून बाप काय करतात, ड्रायफ्रूट घेऊन येतात विकत. आणि मग खीर तयार केली जाते चांगली. खिरीच्या 2 वाट्या तयार केल्या जातात आणि त्या वाट्यावर 4 ड्रायफ्रूट टाकले जातात आणि दुसरी एक वाटी असते झाकून ठेवलेली असते. आता बाप काय करतो, पोराच्या पुढे 2 वाट्या ठेवतो. पोराला आनंद होतो. झाकलेल्या वाट्यांवरची एका ड्रायफ्रूटची वाटी पोरगा निवडतो. बाप म्हणतो, बघ तू बरोबर तुला जे हवं ते निवड बरं. मग पोरगा वर झाकलेल्या वाटीवर जिथे ड्रायफ्रूट असतात ती निवडतो. बाप म्हणतो, बघ तू बरोबर निवडलं ना. तो म्हणतो, हां मी बरोबर निवडलं. पण निवडल्यानंतर तो वरचे ड्रायफ्रूट खातो, त्याला बरं वाटतं. पण झाकण उघडल्यानंतर आत फक्त खीर असते आणि दुसरी जी वाटी असते त्याच्यामध्ये खीर प्लस ड्रायफ्रूट असतात. मग पोरगा म्हणतो, बाबा तुम्ही तर मला फसवलं. मग बाबा म्हणे, आता एक काम करू, उद्या तुला परत निवडायची संधी देतो. मग दुसऱ्या दिवशी परत खीर बनवली जाते.
परत तशाच 2 वाट्या सजवल्या जातात. एका वाटी झाकलेल्या वाटीवर ड्रायफ्रूट असतात, दुसऱ्याच्या झाकलेल्या वाटीत काहीच नसतं. पोरगा कालचा विचार करतो, काल बापानी वाटीवर ड्रायफ्रूट टाकले होते पण आत नव्हते, म्हणून आता वाटीवर नसलेली वाटी निवडायची. आणि यांनी ते ठरवल्याप्रमाणे केलं, ड्रायफ्रूट नसलेली वाटी निवडली. यावेळेला बापाने काय केलं होतं, वर पण ड्रायफ्रूट टाकले होते आणि आत पण ड्रायफ्रूट टाकले होते. पोरांनी दुसरी वाटी निवडली, त्याच्या वरही ड्रायफ्रूट नव्हते ना आतही ड्रायफ्रूट नव्हते. पोरगा परत नाराज झाला, बाबा तुम्ही तर मला फसवलं. अरे पण निवड तर तूच केली ना. बरं आता एक काम करू, उद्या परत खीर बनवू. आता बाबांनी परत खीर बनवली आहे. आता बाबा आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, हा विचार मुलाच्या मनात आला. सारख्याच वाट्या बनवल्या होत्या, सारख्याच वाट्या बनवलेल्या होत्या, पण यावेळेला मुलगा म्हणाला, बाबा यावेळेला मी नाही निवडा, तुम्ही निवडा. आणि तुम्ही निवडल्यानंतर बापानी ड्रायफ्रूट वर टाकलेली वाटी निवडली, ज्यामध्ये आतमध्ये फक्त खीर होती, आणि मुलाला ड्रायफ्रूट नसलेली वाटी दिली, ज्याच्यामध्ये भरपूर खीर आणि भरपूर ड्रायफ्रूट्स होते. आपण आयुष्याकडे बघतो, ॲझ्युम करतो की हे असं असायला पाहिजे, तसं राहत नाही. प्रत्येक वेळेला परिस्थिती वेगळी राहते, प्रत्येक वेळेला त्याचा अनुभव वेगळा राहतो. पण जीवनात एकच सत्य राहतं, ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्याला देण्याचा विचार करता त्यावेळेला हे जग तुम्हाला भरभरून देण्यासाठी तयार असतं. ज्या वेळेला माझी ही भावना असते की मी दुसऱ्याला दिलं पाहिजे, ज्या वेळेला माझी ही सदैव भावना असते की मलाच भेटलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला तेवढंच भेटेल जेवढं तुमच्या डोळ्यांनी दिसतं. पण ज्या वेळेला तुम्ही देण्याची भावना ठेवाल, तेव्हा हे जग तुम्हाला एवढं देतं ज्याची अपेक्षाही तुम्ही केलेली नसते. सो देणं हे जीवन आहे. आत्ताच्या व्यावहारिक जगात या स्पर्धेत आपल्याला हे वारंवार बिंबवलं जात आहे की मी स्वतः 100 पावलं पुढं गेलं पाहिजे. नाही, वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज असतील, राजमाता जिजाऊ असतील, बाबासाहेब असतील, ह्या सगळ्या महापुरुषांच्या जीवनाचा एकच सार आहे की एकाने 100 पावलं पुढं टाकली म्हणजे विकास नाही, 100 माणसांनी मिळून एक पाऊल टाकला त्याला विकास असं म्हणतात. आणि म्हणून आईचं उदाहरण घेतलं. आई जशी ज्याला बोलता येत नाही त्या लहान बाळाला सांभाळते, त्याच्यानंतर पुण्याचं काम योगायोगानं कोणाच्या जीवनात आलं असेल तर मुक्या प्राण्याची सेवा करण्याचं, की ज्यांना बोलता येत नाही त्यांना तुम्ही ट्रीटमेंट बरोबर दिली ना, ते कोणाकडे तक्रार करायला जाणार नाही का मला सलाईन वेळेवर लावलं नव्हतं. ज्याला बोलता येत नाही, ज्याला वाणी नाही, त्याची वाणी भावनेने समजून त्याच्यावर ट्रीटमेंट करण्याचं महत्भाग्य आपल्याला लाभलं आपल्या जीवनातलं. मला असं वाटतं यापेक्षा मोठं पुण्यकर्म दुसरं कुठलंही नाही जीवनातलं. महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये मोगलांचं एम्पायर होतं. त्याआधी आपल्याकडे अनेकांची राज्य झाली, पण मोगल एम्पायर आणि त्यांनी पाळलेले जे जहागीरदार होते त्या भागामध्ये प्रचंड अन्याय अत्याचार करत होते. आणि मग इथल्या मातीचं, इथल्या माणसांचं दुःख की ज्या वेळेला छावण्या पडायच्या, 2-3 महिने ते छावण्या पडायच्या, आजूबाजूच्या प्रदेशामध्ये ते छापे मारायचे, अन्नधान्य पैसा यासोबत बाया बापड्यांनाही उचलायचे, बाटवायचे, कापून फेकायचे. केवळ या मातीचं आणि माणसांचं दुःख गेलं पाहिजे. जे या जगात अनेकांची राज्य झाली, मोगलांचं झालं, यादवांचं झालं, राष्ट्रकुटांचं झालं, चोलांचं झालं, पण माती आणि माणसांचं दुःख गेलं पाहिजे, रयतेला सुख मिळालं पाहिजे, असा विचार करून जगात झालेलं एकमेव राज्य आहे आणि ते म्हणजे स्वराज्य. निस्वार्थ भावनेने झालं. आणि म्हणून आपल्या आत्ताच्या बटालियन आहेत वेगळ्या वेगळ्या, त्या प्रत्येक बटालियनचे नारे आहेत, दुर्गा माता की जय, बजरंग बली की जय, महाकाली की जय. पण या देशामध्ये 2च महापुरुषांचे नारे लावले जातात की जे देवाच्या पंक्तीमध्ये जातात, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय मराठा बटालियन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. सो ही 2 माणसं
देवत्वाच्या भूमिकेत का जाऊन बसली? कारण यांनी दुसऱ्यांचा विचार केला. मी दुसऱ्यांसाठी काय करू शकतो हा सदैव विचार केला, म्हणून ती व्यक्तिमत्व आज आपल्या अभ्यासाचा विषय बनत आहेत. सो निस्वार्थ भावनेनी काम करणारी राजमाता जिजाऊ, की ज्या विद्यापीठामध्ये जे आपल्याला असं वाटतं ना माझी मुलं चांगली झाली पाहिजेत, ती सुरुवातच आईपासून आहे. पण जिजाऊ म्हणजे एक चालतं बोलतं विद्यापीठ होतं. त्या विद्यापीठामध्ये जो अभ्यासक्रम होता तो व्यक्तिमत्वाच्या विकासाचा असा परिपूर्ण अभ्यासक्रम होता की ज्या अभ्यासक्रमामध्ये भेदाभेद नव्हता, समानता होती. ज्या अभ्यासक्रमामध्ये बंधुप्रेम होतं, ज्या अभ्यासक्रमामध्ये असं मित्रप्रेम होतं की जे मित्र प्रसंगी मरायला तयार होते, आणि ज्या अभ्यासक्रमामध्ये म्हणजे ते शिवरायांचं चरित्र आणि याच मातेच्या विद्यापीठात घडलेलं संभाजी महाराजांचं चरित्र, की जो असा मित्र की मृत्यूसोबतही सोबत राहतो, तो म्हणजे संभाजी महाराजांसोबत असलेला कवी कलश. हे अलौकिक आहे. हे अलौकिक आहे. म्हणजे एखाद्या प्रवासाला जातानाही मी माझ्या तिकिटाचा विचार करतो, याच मातीमध्ये अशी माणसं झाली की जी मरायचीही स्पर्धा करत होती. सो निस्वार्थ भावनेने उभं केलेलं स्वराज्य असेल. या स्वराज्यातलेच 2-3 मुद्दे आपण आज इथे घेऊ की जे आपल्याला सगळ्यांनाच दीपस्तंभासारखे प्रकाशमान असते. स्वराज्य उभं राहत असताना मी जसं म्हटलं की यवनांची आक्रमणं व्हायची, आणि माऊलीने सगळ्यात चांगला गुण महाराजांमध्ये टाकला तो म्हणजे चारित्र्य. कुठल्याही परिस्थितीमध्ये यामध्ये काही प्रतारणा होता कामा नये, याचे प्रसंगही आले. एकदा स्वराज्यामध्ये असलेल्या रांझ्याच्या पाटलाने एका गरीब घरातल्या मुलीला उचललं आणि तिला बाटवलं. ही वार्ता ज्या वेळेला स्वराज्यात आली तेव्हा 14 वर्षाचा होता शुभा. सगळीकडे एक दहशतीचं वातावरण होतं, आणि या वातावरणामध्ये या 14 वर्षाच्या बालक काय निर्णय देतोय याकडे राजमाता जिजाऊही पाहत होती आणि अख्खा समाज बघत होता. आणि त्या 14 वर्षाच्या बालकाने निर्णय दिला की गरिबाच्या पोरीच्या अंगावर हात टाकणाऱ्याचे हात आणि पाय कलम केले जावेत. हा निर्णय स्वराज्यातला असा निर्णय होता की आई बहिणींची इज्जत आबरू उघड्याने लुटणाऱ्या जहागीरदार सुलतानांच्या उरावर टोचून दिलेला हा निर्णय होता. आणि तेव्हापासून शुभा आई माऊलीच्या गळ्यातला ताईत बनला. घराघरात शुभाचे पोवाडे वाहिले गेले, आणि व्यक्तिमत्वाचं एक असं विविधांगी पैलू महाराष्ट्राच्या पुढे आलं. आणि म्हणून महाराजांसाठी असे मावळे तयार झाले की ते प्रसंगी मरण्यासाठी सुद्धा तयार होत होते. महाराजांच्या व्यक्तिमत्वातला दुसरा अत्यंत महत्त्वाचा पैलू आपल्याला मिळतो तो म्हणजे स्वाभिमान. आज आपण लोककल्याणकारी शासन व्यवस्थेमध्ये राहतो. आपण पाहतो की देशामध्ये किंवा राज्यामध्ये पैसा कमी पडला की कुठला तरी टॅक्स वाढव, एखादं गव्हर्नमेंटचं इन्स्टिट्यूट किंवा काही असेल त्याचं प्रायव्हेटायझेशन कर, तिथून फंड उभा कर. पहा, जगाच्या पाठीवरचा एकमेव असा राजा होता हो की दुष्काळ पडला की स्वतःचं काही विकून ते प्रजेसाठी कसं द्यायचं हा विचार तो करायचा. असं नाही की माझा प्रदेश मोगलाला विकतो, तिथून पैसा आणतो लोकांना देतो. स्वराज्यात तेव्हा दुष्काळ पडला होता. घरातले सगळे दागदागिने महाराजांनी विकून टाकले, काही राहिलं नाही. काळे मणी घालून राहू लागले सगळे. प्रचंड दुष्काळाची परिस्थिती. आता काय करायचं? आता सेनापतीला सांगितलं की सावकारांच्या याद्या तयार करा, जमिनी लिहून देऊ. काही सावकार त्यालाही तयार होत नव्हते. महाराज 2 वर्षापासून पिकलंच नाही, जमीन विकत लिहून घेऊन काय करू? आणि मग जे देता येईल ते दिलं. आता एका सावकाराकडे जायचं होतं की जिथून थोडी मदत येईल आणि स्वराज्याला त्यापासून लाभ होईल. तर रायगडावर असलेल्या एका गवताच्या काड्या होत्या, महाराजांनी त्या झोळीत टाकून घेतलेल्या होत्या की कोणी जर म्हटलं काही तारण द्यायचं तर काहीतरी देता आलं पाहिजे बाबा त्याला. देता देता जे होतं ते दिलं. शेवटी काही राहिलं नाही. का सावकाराचा नंबर आला तेव्हा सावकार म्हणाला, महाराज तुम्ही महाराज म्हणून आलात की कर्जदार म्हणून आलात? महाराज म्हणाले, हे स्वराज्य तर तुझं आहे बाबा, मी तर कर्जदार म्हणून आलोय. माझी प्रजा कर्जात आहे, मला त्यांना मदत करायची आहे. सावकार मग आपल्या गुणावर आला, महाराज जर कर्जदार म्हणून आलात तर तारण द्या, तुम्हाला कर्ज कसं देऊ? आणि तेव्हा महाराजांनी ती गवताची काडी घेतली आणि त्याच्या हातात ठेवली.
सेनापती म्हणाला, हां घे, महाराजांनी दिली ना, मिळेल तुला तुझं पैसे आणि तुझे ते व्याजासहित असलेलं सगळं. सावकारांनी गुमानं कर्ज दिलं. पुढे स्वराज्यामध्ये पाऊस पडला, बी बियाणं पेरलं गेलं, धनधान्य झालं, स्वराज्यामध्ये बरकत आली. महाराजांनी सगळ्यांची यादी करून कर्ज पाठवली. परंतु तारण मागणाऱ्या सावकाराकडे मला स्वतः यायचं आहे असं महाराज म्हणाले. कारण त्याच्या मनात शंका होती, त्याला भेटलं पाहिजे, त्याचे आभार मानले पाहिजेत. महाराज तिथे गेले, त्याचे आभार मानले की तुम्ही मला मदत केली म्हणून मला स्वराज्यात लोकांसाठी अन्नधान्याची व्यवस्था करता आली. मी तुमचा आभारी आहे. तुम्ही दिलेली मुद्दल आणि व्याज हे सगळं परत घ्या. सावकाराला आनंद झाला. अहो, आज एखाद्या निवडणुकीला मंडप टाकायला सांगितल्यावर हारल्यावर परत तो उमेदवार दिसतच नाही ना मंडप लावणाऱ्याला. पण हा राजा कर्ज द्यायला आलाय वापस. याच मातीतलं स्वराज्य आहे, साम्राज्य आहे. हो, आता तर लोकप्रतिनिधी आहेत हे सगळे. कर्ज घेतलं आणि सगळं संपलंय असं म्हणून तिजोरी लॉक केली आणि सावकार आता सगळं संपलं अशा आविर्भावात पुढे निघाला. तेव्हा महाराज म्हणाले, माझी गवताची काडी कुठे आहे? चमकला सावकार, गवताची काडी, अरे ती तर फेकली. आणि तेव्हा महाराजाचा सेनापती म्हणाला, महाराज गवताचीच काडी होती, चला पुढे जायचं आहे. आणि चमकले महाराज, अरे गहाण मागितलं होतं ना, तर माझ्या स्वराज्याची गवताची काडी कोणाकडे गहाण पडता कामा नये हे प्रण आहे माझं. या एथिक्सनं जगणारी ही माणसं होती. आता तर स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं तरी एक दिवस जास्त झाला तर म्हणते कालचा दिवस होता ना तो. आता नाही जमत. 50 लाख एक्स्ट्रा लागतील तर रजिस्ट्री मारतो. एथिक्स, शब्द दिलेला मानणारी माणसं होती. आणि म्हणून महाराष्ट्र, भारत काय, जगाचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल तेव्हा शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज हे 3 शब्द इतिहासात लिहावेच लागतील. हे व्यक्तिमत्व आहे. आता महाराजांचं कोणाला सांगितलं ना, लोक म्हणतात, सर त्यांच्या प्रतिमेकडे बघा ना, बघा जरा, जिरेटोप घातलाय, देवासारखे वाटतात होते. सामान्य माणसाचं काही सांगा. शिक्षणाशिवाय जीवनात काही परिवर्तन होणार नाही हे रामजींना कळलेलं होतं. 18 दारिद्र्य असूनही भीमाला शिकवायचं रामजींनी ठरवलं. काय तत्वानं, काय निष्ठेने त्यांनी शिकवलं असेल. मॅट्रिकची परीक्षा की कुठली परीक्षा होती, थोडंसंच पीठ सोबत होतं. एवढे पेपर संपले पाहिजेत. आणि भाकरी करून ठेवणारे रामजी भीमाला म्हणायचे, तू खाऊन घे, तू पटकन आटप, तुला अभ्यासाला बसायचं, त्याच्यानंतर खातो मी. आता यांना अभ्यासाचं असायचं, हे पटकन जेवायचे, आपल्या अभ्यासाला बसायचे. दुसऱ्या दिवशी, बाबा तुम्ही जेवा ना, अरे तू खाऊन घे पटकन, तुला अभ्यास करायचा आहे. मग मी ते आवरतो आणि मग जेवतो. दुसराही दिवस गेला. परत तिसऱ्या दिवशी, अरे आज तर बाबा माझ्यासोबत जेवा. नाही तू खाऊन घे भीमा, मी नंतर जेवतो. भीमरावांनी जेवण केलं आणि मनात अचानक प्रश्न आला की 3 दिवस झाले बाबा आपल्यासोबत जेवत का नाही. आणि गेला दुर्डीकडे, पाहतो तो भाकरच नाही त्यात. 3 दिवसापासून बाप उपाशी आहे. पोट भरलेला भीमाच्या डोळ्याला अश्रू यायला लागले. 3 दिवसापासून बाप जेवलाच नाही. मला म्हणतो तू जेवून घे, मी नंतर जेवेल. तो म्हणतो बाबा असं का. त्या म्हणतो भीमा तू जेव, तू अभ्यास कर. ज्या दिवशी तू अभ्यास करून माझ्या समाजाचे प्रश्न सोडवशील ना, तेव्हा माझं पोट भरेल. ही निष्ठा होती त्या बापाची. तीच निष्ठा पुढे रमाईंनी टिकवली. प्रसंगी डिलिव्हरी झाल्यानंतर बाबासाहेबांची आपत्ती गेली तरी कधीही नवऱ्याकडे तक्रार नाही केली रमानं. तुम्ही शिका, तुम्हाला शिकायचं आहे ना, समाजासाठी शिकायचं आहे ना, तुम्ही शिका. सयाजीरावांनी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती दिली. माहिती नव्हतं PhDचा कोर्स किती असेल. 2च वर्षाची शिष्यवृत्ती होती. तिथं गेल्यावर बाबासाहेबांना कळलं
की हे PhDचे कोर्सेस 4-5 वर्षापेक्षा पूर्ण होऊच शकत नाही. मग काय करायचं? परिस्थिती कितीही बाकी आली तर त्या परिस्थितीच्या छाताडावर उभं राहून उत्तर शोधणारी माणसं होती. मग बाकीचे 8 तास अभ्यास करतात ना, मी 18 तास करेल, पण माझा अभ्यासक्रम 2च वर्षात पूर्ण करेल. झाला नित्यक्रम भीमाचा सुरू. सकाळी 6 वाजता अभ्यासिकात पहिलं पाऊल भीमाचं, रात्री 11 वाजता बंद करतानाही शेवटची स्वाक्षरी याचीच. 2 वर्ष कंटिन्यू अशा पद्धतीचा अभ्यासक्रम चालतोय. द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया, अ हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी, हा थेसिस सुरू. 2 वर्ष कशाला, त्यातही बोनस करतात. 4 महिने आधीच थेसिस सबमिट केला जातो. पण त्यावेळेला ते ब्रिटिश इंडिया नव्हताच ना, तर ते जे काही असतात पॅनल मेंबर, ते म्हणजे व्हेर इज युअर इंडिया, इंडियात आहेच नाही, तुमचा थेसिसच हा विषयच चुकला आहे. परत त्याच्यामध्ये दुरुस्ती केली. द नॅशनल डिव्हिडंड ऑफ ब्रिटिश इंडिया, अ हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी. आणि 2 वर्षात 1 महिना कमी असतानाच तो PhDचा अभ्यासक्रम पूर्ण केला, ज्यावर काव्यरचनेमध्ये बांधताना वामनदादा म्हणतात, वो छात्र नहीं जरूर कोई अवलिया था, माथे पे उसके ज्ञान का निशान था, झोली फटी रही जिंदगी भर उसकी, पथ दलितों को उठाने के लिए, लेकिन उस झोली में विश्व का सर्वश्रेष्ठ भारत का संविधान था. उभ्या आयुष्यात एकच निष्ठा की मला वंचित उपेक्षितांसाठी काय करता येईल. तर PhD झाल्यानंतर इथे आल्यानंतर चांगलं यशो आरामाचं जीवन बाबासाहेबांना जगता आलं असतं. पुढे शेड्यूल कास्ट फेडरेशन असेल, पीपल्स एज्युकेशन सोसायटी असेल, हे सगळे जे इनिशिएटिव्ज होते, हे सगळे इनिशिएटिव्ज त्या वंचित उपेक्षितांना न्याय देण्यासाठी होते. आणि प्रसंगी माझं जीवन त्याच्यामध्ये पूर्ण समर्पित झालं तरी चालेल, मी मागे हटणार नाही, ही भूमिका त्यामागे होती. आणि म्हणून बाबासाहेबांचं जीवनही आपल्यासमोर दीपस्तंभासारखं आहे. सो देण्याचं काम या महापुरुषांनी केलं. परत आपण तिथे येतोय की जोपर्यंत चंद्र सूर्य तारे राहतील आणि जगाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा प्रत्येक क्षणाला डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे अक्षर तिथे कोरावंच लागेल, त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. महापुरुषांच्या विचारातून आता कुटुंबात येऊ थोडं. आम्ही शिकलो, मोठे झालो, भरपूर पैसे आले, घरात आनंद आहे का? लहानपणी 2 पोरं होते तर बापानं कधी कमी नाही पडू दिलं. याला कपडा घेतला तर त्यालाही घेतला. पण म्हाताऱ्या बापाला कोणी सांभाळायचं? बापाला आजार झाला, त्यानं तर पैसे दिलेच नाही, मीच किती दिवस देऊ? अच्छा, याला आठवण नाही झाली तर बायको आठवण करून देते का? मागच्या वेळेला आईचं ऑपरेशन झालं, आपणच दिलं. आता बाबाचं ऑपरेशन झालं, आपणच दिलं. म्हणजे नसलेले काय म्हणतात विषय डोक्यात टाकणं. म्हणजे उभं आयुष्य ज्यांनी गहाण टाकून त्या पोरांसाठी जगले, त्यांना वंचितांचं आयुष्य आजच्या काळामध्ये जगावं लागतंय. आणि आज आपण पाहतो की अवतीभोवती अनेक वृद्धाश्रमांच्या संख्या, नागपूर असेल, पुणे असेल, जेव्हा आम्ही त्या ओल्ड एज होमला, इथे माझा एक कर्मचारी बसला आहे, तो वाढदिवसाला नेहमी जातो आणि तिथे पाहतो की ते सगळे आईवडील असतात. बरं, ते कोणाचे पोरं? ते शेतकऱ्याचे, कामगाराचे पोरं नाही आहे. तिचे कोणाचा पोरगा डॉक्टर आहे, कोणाचा पोरगा इंजिनियर आहे, एखाद्याची पोरगा प्राध्यापक आहे. तो बाप बिचारा तिथं आहे, शेवटचं घड्याळ सुरू आहे त्याचं, ते थांबतही नाही. आणि वृद्धाश्रमात मांडते म्हणे, एक आजी तर आम्हाला भेटली म्हणे, बाबू मला मरणच येऊन नाही राहिलं, मी असं वाटते सकाळी उठल्यावर आज कशी काय उठली मी. अशा बायकोला नवऱ्याने प्रतिप्रश्न केला पाहिजे की तो भाऊ करत नाही ना, मी करतो हे तुला वाईट वाटतं ना? एक काम करू, आपण बापाची जागा आणि जमीन त्याला देऊन टाकू, विषय संपला, पुढे प्रश्नच येणार नाही. मग आम्हाला त्यांनी केलेलं सगळं हवंय, त्यांनी कमावलेलं घर हवंय, त्यांनी कमावलेली इस्टेट हवी आहे, पण त्यांच्यासाठी देणारा वेळ आम्हाला नको आहे. जर या मातीत शिवबा आणि बाबासाहेब घडले असेल तर आम्ही कुठे चुकतोय का, याचा विचार आम्हाला करावा लागेल.
एक वेळ स्वराज्यामध्ये मित्र मित्रासाठी मरायची स्पर्धा करत होता आणि इथे भाऊ भावाला मारतोय. का? माझ्या धुऱ्यावर तू पीक का लावलं? अबे धुरा कोणाचा? जमीन तू कमवली का? बापाची आहे ना. मग अर्धा एकर त्याने एक्स्ट्रा घेतली तर काय फरक पडतो? नाही, तसं कुठं चालतं. आता तर कलियुग आहे. कोणी कोणाला सोडतं का? हे कुठून आले नियम? कोणीच शिकवले नाही हो. याच्यासाठी कोणी कार्यशाळा पण नाही घेतली, तरी हे भिनले जाऊ. आता मुलांकडे येऊ. डॉक्टर झालो आपण, म्हणजे आपण आता अभ्यासक्रमातले डॉक्टर झालो. कोणी शरीराचे डॉक्टर झाले, कोणी प्राध्यापक झाले, कोणी अधिकारी झाले. पोरांना द्यायला वेळच नाही. पोरगा म्हणतो बाबा मा वाढदिवस आहे, हां आज मला ऑफिसला लय काम आहे बापा, केक आणून ठेव तू. ती बाई की म्हणते हो तुमचं वर्षभरच चालतंय, आज जरा लवकर या. ते म्हणते नाही आज लय काम आहे, आज तो वर्धापन दिन आहे आणि संडेला आलाय. काय कॅलेंडरवाला आहे रे बाबा. थोडं मंडेला करायला पाहिजे होतं सरांनी. का फरक पडते कार्यक्रम दुसऱ्या दिवशी घ्यायला? बारावीपर्यंतच पोरं आहे आपल्याजवळ. त्याची 12वी संपली ना, उडाले सगळे. नंतर तुम्ही त्याला म्हणाल भाऊ जेवायला बसून सोबत, घ्या जेवण तुम्ही करून, वेळ नाही आहे मला. असं जेव्हा जेव्हा तो म्हणेल तेव्हा तेव्हा तुम्हाला 20 वर्ष आधीचे तुमचे शब्द आठवतील. आम्ही जे पेरतो तेच उगवतं. आम्ही कधी त्या पोराच्या दुःखात सहभागी नाही. तो बिमार पडला, बायकोला म्हणतो जा घेऊन जा त्याला, मी फोन करतो डॉक्टरला. अरे डॉक्टरला फोन करणं आणि पैसे देणं पर्याप्त नाही आहे. त्याच्यासोबत राहणं महत्त्वाचं आहे, त्याला वेळ देणं महत्त्वाचं आहे. हे आम्हाला वेळ निघून गेल्यानंतर कळतं. आणि म्हणून हे तेच बाप आहे ज्यांनी पोरांना वेळ दिला नाही. त्यांनी त्यांच्या पोरांनी त्यांची खायची प्यायची व्यवस्था केली. म्हणजे आधीचा फाटका बाप पैशाची व्यवस्था कशी करून तो पोरांना वेळ देत होता. आज पैशाने गडगंज असलेल्या बापाला असं वाटते मी पोराला पैसा दिला, चांगले क्लासेस लावून दिले. व्यापार आहे का? घर म्हणजे काय, कुटुंब म्हणजे व्यापार आहे का? याचा विचार आम्हाला करावा लागेल. नाहीतर उत्तरार्धात आमच्या डोळ्यात अश्रू असतील पश्चातापाचे. आता प्रोफेशनकडे येऊ थोडं. आम्ही आमच्याकडे काही अधिकार आले की त्याला आमची मक्तेदारी समजायला लागतो. एखादा तहसीलदार असेल, त्याला अधिकार दिले कोणाला तहसीलदारांनी कास्ट सर्टिफिकेट द्यायचं आहे. का द्यायचं की बाबा त्याला शिक्षणात, नोकरीत, राजकारणात रिझर्वेशन मिळेल. त्याला असं वाटतं मीच देतोय त्याला. मी शिक्षक आहे, एखाद्या मुलाचं प्रॅक्टिकल आहे, तो काय रे प्रॅक्टिकल नाही दिलं, चल तुला दाखवते. थोडा असाही विचार करू का आपण त्याचा? अरे काय रे कुठला तू? यवतमाळचा. काय करतो? कसं काय तू कुठे गेलता 15 दिवस? जरा जवळच घेऊन त्याला विचारा ना. सांगेल तो, रडू रडू सांगेल घरी हे झालं ते झालं, बाप असा आहे, दारू पितो, हे करतो ते करतो. सो आम्हाला जे अधिकार आहे ते सेवेसाठी आहेत. आणि आपण या सेवा कामामध्ये जेवढं करू तेवढं कमी पडणार आहे. जेवढं करू तेवढं कमी पडणार आहे. आणि जेवढं करू ना तेवढं समाधान आपल्या बँकेच्या, म्हणजे जीवनाची जी बँक आहे त्या बँकेच्या अकाउंटवर जमा होत राहील. आपण सर्व आपापल्या क्षेत्रातली अत्यंत तज्ज्ञ मंडळी आहे. आपण समाजाचा पण एक अविभाज्य भाग आहोत. आज आपल्या समाजामध्ये आपण पाहतोय की प्रत्येकजण दुसऱ्याला बदलू इच्छितो ना. हा असा असायला पाहिजे, तो तसा असायला पाहिजे. घरामधली पोरं आपल्याला वाटतं नाही मला त्यावेळेला MBBSला जायचं होतं, पण ते थोडेसे मार्क कमी पडले म्हणून मी वेटरनरीला आलो, म्हणून मी BDSला गेलो. आत्ता माझं पोट्ट गेलं पाहिजे MBBSला. MBBS शिवाय काय मजा नाही यार.
MBBS बेस्ट आहे. त्याला विचारलं का कधी? त्याला बायो जमतच नाही, त्या डोक्यात फिजिक्स आहे. ते इंजिनिअरिंग चांगलं करू शकलं असतं, पण आपल्या डोक्यात काय, आपण वेटरनरी गेलो, आपलं पोरगं MBBSला गेलं पाहिजे. असाच एक बाप होता, राजा होता, चक्रवर्ती सम्राट. राजाचा पोरगा राजा व्हायचा ना त्या काळात, मग पोरगा पण राजा होणार त्याचा. पण पोरगा भयंकर संवेदनशील होता. कोणाला काही दुःख झालं की तो डिस्टर्ब व्हायचा. बापाला वाटलं हे विचित्र आहे, याला जर जगातलं दुःख दिसलं तर हे चाललं जायचं कुठं निघून. आणि मग बापाने ठरवलं याला दुःखच दिसू द्यायचं नाही. सगळी व्यवस्था आणि यंत्रणा कामाला लावली बापानं. त्याच्यासाठी स्वतंत्र महाल, लग्न करून दिलं. दुःख दिसलं नाही पाहिजे, तरुण सेवेकरी असले पाहिजे सगळे, म्हातारा माणूस पण दिसला नाही पाहिजे याला. एकदा राजा बाहेर गेला, बाहेर स्वारीवर गेला, 5-6 महिने तिकडंच होता. आता त्या मुलाला वाटलं किती दिवस घरात राहू, बरं तिथंच शेती, फिरायला जायचं असलं तरी व्यवस्था, आणि बाप नाही आहे म्हणून तो बाहेर पडला. बाहेर पडल्यावर त्यांनी बघितलं की एका घरामध्ये म्हातारी राहत आहे. ती म्हातारी एकटीच राहत आहे, पोरं कुठेतरी बाहेर राहत आहे, तिला उठता येत नाही, चालता येत नाही, खाता येत नाही, पिता येत नाही. त्यामुळे बापरे, हे आपल्या राज्यात. दोडं पुढं गेल्यात, 2 भाऊ एकमेकांना मारून राहिले, सणासण सुरू केल्यात एकमेकांना. का? की तू माझे पैसे घेतले, तू एवढे घेतले होते, तेवढे दिले नाही, हे झालं ते झालं. आणि त्याच्यानंतर पुढं गेल्यावर त्यांनी बघितलं की एक माणूस मृत्यूशय्यावर पडलेला आहे, सगळं कुटुंब रडत आहे. बापरे, हे जीवन आहे? आपण राजमहालात जे जगत होतो ते जीवन नाही आहे. आणि जर माझ्या राज्यात एवढे लोक दुःखी आहे तर मी सुखात कसं जगू शकतो? काही दिवस ब्रेनस्टॉर्मिंग केलं, बाप आल्यावर सांगितलं की हे जमत नाही आता मला, हे लोक दुःखी आहेत, त्यांचं दुःख काय आहे ते जरा समजून घ्यायचंय. फेकलं राजवस्त्र. चक्रवर्ती होणारा सम्राट राजगृहातनं बाहेर पडला. बायकोला पोरांना सांगून दिलं की मी चाललो. वस्त्र परिधान केलं आणि पूर्ण देशामध्ये भ्रमंती केली. आणि पुढे तो सिद्धार्थ गौतम झाला, शुद्धोधन राजा. चक्रवर्ती सम्राट आपल्या बापाला, आपल्या पोराला बदलू शकला नाही. आणि आपण रस्त्यावरची माणसं म्हणतो माझ्या पोराला मी MBBS करीन. आपण बागवान आहोत. आपल्या मनानं जर एखादं बीट, काय म्हणतो आपण त्याला, कापूस आला ना आजकाल, तो ज्याच्यावर रोगराई पडत नाही, बीटी कॉटन, ते वाढल, त्याच्यातनं उत्पन्न होईल, पण ते जगाशी संघर्ष करू शकेल का सांगता येत नाही. आणि म्हणून आपल्या मुलांना काय हवं, पालक म्हणून आपल्याला अनुभव आहे. जसं आई आपल्या घरामध्ये सगळ्यांची काळजी घेते, याला काय आवडते, त्याला काय आवडते. ती असं नाही म्हणत हे याला कारल्याची भाजी आवडते तर तू पण कारलं खा, नाही म्हणत ती तसं. आता तुला नाही आवडत ना, मी दुसरं देते तुला, कारण आई आहे ती. बायको असली तर हो खाऊन घ्या ना, आत्ताच आले मी ऑफिसमधून, एवढंच आहे तर करून घ्या मग. अच्छा, बायकोच का, नवऱ्याने पण करावा स्वयंपाक एखाद्या वेळेला. सो पालक म्हणून घरात काय खायला बनवायचं हे आपला अनुभव आहे म्हणून आपण निश्चित ठरवावं. पण काय खायचं याचं स्वातंत्र्य आपल्या पोरांना आपण दिलं पाहिजे. नाहीतर त्यांच्यावरही अन्याय झाल्यासारखं होईल. नाही ना, मला हे करायचं होतं, बाबांनी म्हटलं म्हणून मी हे केलं. सो हे झालं मुलांचं. आता एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि इथे थांबतो, कारण मॅडमनी सांगितलंय मला आमचे शेड्यूल आहेत. एका घरामध्ये दोघंही नवरा बायको व्यस्त असतात, ड्युट्या करतात. त्यांना एक छोटंसं बाळ असतं. थकलेले आईवडील असतात. आईवडील म्हणतात, आई म्हणते अरे मी शेवटी 10 वर्ष VRS घेतलं रे, याच्यासाठी घेतलं की तुमच्याजवळ मला राहता येईल, पण तुम्ही तर आता वेळच देत नाही मला. यातून त्यांचे खटके उडू लागले आणि मग आता हे बोलणंच नको म्हणून त्यांनी काय केलं, त्याची आउटसाईडला राहायची व्यवस्था केली. आता आईला काही गरज पडली तर ती काय करायची, ताटं वाजवायची, ताटं.
तर यांना रात्री ते आवाज आला की दोघांना भयंकर त्रास व्हायचा. त्रास का व्हायचा की आपली आता मानसिकता अशी झाली, ज्याच्याची गरज नाही ना तो जर आपल्याला काही काम सांगत असेल तर आपली चिडचिड होते. प्रोफेशनल झालो ना आपण, ज्याच्याशी काम आहे त्याच्याशी संबंध ठेवायचा. आणि मग ते पोरांनी काय केलं, हे जास्त वाजवते का, लाकडाचे भांडे दे बरं येईल घेऊन, आवाज नाही झाला पाहिजे. मग लाकडाचे भांडे दिले तर आवाजच बंद झाला. पोरगा थोडा मोठा झाला, 7वीत असेल तो. 7वीत झाल्यावर त्याला एक सुतार भेटला. घरामध्ये ते काम चाललं होतं रिनोव्हेशनचं. काम झाल्यावर ते म्हणे, सुतार काका आपल्याला 2 ताटं तयार करायचे. तो नाही कशाला, नाही नाही तुम्ही मला करून द्या. आता सुताराने दिली करून. ते ताटं तयार झाल्यावर बापाचं आणि आईचं लक्ष गेलं. हे कशाला केलं, हे तुमच्यासाठी केलं बाबा, तुम्ही म्हातारे झाल्यावर मग हा काका नाही आला तर मी कोणाकडून ताटं तयार करून घेऊ. सो जसं आपण पेरू तसंच उगवेल. चॉईस आपली आहे, आपल्याला आयुष्य कसं पाहिजे. म्हणून आपण शिकलो, पैसा कमवला, पण त्या पैशासोबत जगण्याचं एवढं विजडम आपल्याला गरजेचं आहे. ते जसं जसं आपण पेरू, पोराला जे देऊ तेच पोरगा आपल्याला परत करेल, बायकोला जे देऊ तेच बायको आपल्याला परत करेल, समाजाला जे देऊ तेच समाज आपल्याला परत करेल. आज समाजामध्ये आपण पाहतो या महापुरुषांनी, राजमाता जिजाऊंनी, म्हणजे 320 किल्ले होते शिवबांच्या काळामध्ये, एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव नाही. निपुत्रिक होते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई. पण अख्ख्या महाराष्ट्राच्या मुलामुलींचं दातृत्व आणि पितृत्व स्वीकारलं यांनी आणि मरेपर्यंत काम केलं दोघांनी. म्हणजे प्लेग आला होता, सावित्रीमाई ते प्लेगचं निवारण करता करता गेल्या. माहिती आहे तुम्हाला तो प्रसंग? म्हणजे तेव्हा खाटेवर पेशंट टाकून नेले जात होते. एका गावातले पेशंट नेले, खाटाच संपल्या. मग आता काय करायचं, एक पोरगी राहिली लहान, ती रडू लागली, मला न्या मला न्या. सावित्रीमाईने तिला पाठीवर घेतलं आणि तिला आणलं दवाखान्यापर्यंत आणि त्यातून संसर्ग झाला, माई गेल्या. महाराष्ट्र 1 मे 1960ला स्वतंत्र झाला. प्रकयात्रेंनी टिपण दिलं, निपुत्रिक माणसाच्या हाती महाराष्ट्राचं पितृत्व. यशवंतरावांना मुलबाळ नव्हतं. यशवंतरावांची पत्नी विनुताई दिवसभर रडत होती. फोन केला यशवंतरावांना, मुख्यमंत्री हो महाराष्ट्राचे, आता तुम्ही शासनाच्या विरोधात बोला बरं. यशवंतराव दिवसभर शांत राहिले. विनुताईंना समजवलं, मी घरी येतो, आपण बोलू, तू काही करू नको. यशवंतरावांनी कार्यालयातली एक महिला पाठवून दिली घरी, तू जा विनुताईंसोबत राहा आज दिवसभर. घरी गेल्यानंतर यशवंतरावांनी आपल्या पत्नीला समजून सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी प्रकयात्रेंना फोन लावला की सकाळी या, नाश्ता करू, चहा घेऊ. आत्रे आले, मुख्यमंत्र्यांनी बोलवलं, जाणंच आहे. आत्रे मोठ्या आविर्भावात होते. आत्रेंचं वृत्तपत्र तेव्हा आग ओकत होतं. तो काळही होता तसा की राजाला आणि पंतप्रधानांना लोक डायरेक्ट प्रश्न विचारू शकत होते. लोकशाहीचा जन्म झाला तेव्हा आपल्या देशामध्ये. आता तुम्ही विचारा, विचारलं पहिलेच आपल्या विमा काढून ठेवायच्या. सकाळी नाश्ता चहा दिला अत्रेंना आणि मग यशवंतरावांनी सांगितलं, 1942ला विना गर्भवती होती. मी भूमिगत झालो, पोलीस माझ्या घरी आले, माझा पत्ता सांगितला नाही म्हणून विनावर लाठीचार झाला आणि त्यातल्या काही लाठा गर्भावर पडल्या म्हणून विनाला बाळ झालं नाही. मला विनाने अनेकदा आग्रह केला की तुम्ही दुसरं लग्न करा, पण विना ही माझी बायको आहे, तिचं सुख मी कोणासोबत शेअर नाही करू शकत आणि म्हणून मी दुसरं लग्न केलं नाही. मला पुत्र होऊ शकला असता, पण तो 1942च्या लढ्यामध्ये गेला. अत्रे साहेब, हे तुम्हाला सत्य मला सांगायचं होतं, बाकी मला तुमच्याबद्दल काही नाराजी नाही. काय मोठ्या मनाची माणसं होती होई. आणि त्याच यशवंतरावाच्या भगीरथ प्रयत्नांनी महाराष्ट्र घडला. पुढे बाबासाहेब असतील, ही सगळी माणसं यांनी महाराष्ट्र आणि देश का उभा केला,
कारण यांनी निस्वार्थ प्रेम केलं देशावर आणि राज्यावर. आमच्याकडे एवढी मोठी काही जबाबदारी नाहीच आहे. कुटुंबाची छोटीशी, ज्यात 4-5 माणसं आहेत. महाविद्यालयात आहोत आम्ही, तिथे साधारणतः 100 लोकांचा स्टाफ आहे आणि साधारणतः 25 वर्षाची सर्व्हिस म्हटल्यानंतर 50च्या बॅच आहे का तुमच्याकडे? 80च्या आहे का? अच्छा, मग त्याला मल्टिप्लाय करून घ्या, तेवढे पोरं येणार आहेत. एवढ्याच लोकांशी डायरेक्ट संबंध आहे आपला. तेवढ्यांशी जरी आपण नीट वागलो तर ते म्हणे अरे भला माणूस भेटला बा जीवनामध्ये. हे सांगण्या इतपत मी मोठा नाही आहे. पण तुमच्या महाविद्यालयाशी माझा संबंध, माझा भाऊ झाल्यानंतर LDOच्या परीक्षा सुरू झाल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या वेटरनरी महाविद्यालयांशी माझा संबंध आला. कारण LDO लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंटच्या बॅचेस म्हणजे MPSC UPSCचे आपले मार्गदर्शन वर्ग चालतात, पण हे जे काही डिरेक्ट रिक्रुटमेंटचे टेक्निकलची पदं असतात याकडे फारसं कोणी लक्ष देत नाही. कारण त्याच्यामध्ये काम करायचं म्हटल्यावर सगळं नव्यानं उभं करावं लागतं. ॲकॅडमिक प्लॅनर, सिलेबस, पेपर्सपासून सगळं आम्ही ते करतो आहे. आता जवळपास 4 बॅच निघाल्या आणि महाराष्ट्रामध्ये या प्रयत्नानं जवळपास 250 ते 300 लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर आकार फाउंडेशनच्या त्या कामाच्या माध्यमातून देता आले. याचं एक समाधान त्या माध्यमातून आहे. सो मला आपण इथे निमंत्रित केलं. जाता जाता मला एवढंच सांगायचं आहे की राजस्थानमध्ये उंटाची सवारी असते. जुन्या काळामध्ये व्यापारीसुद्धा उंटानं सवारी करायचे. एक व्यापारी असतो, त्याच्याकडे हिरे असतात, तर तो बसल्यानंतर त्या हिऱ्याच्या बॅग ठेवतो तिथे. ठेवल्यानंतर एक बॅग, ते जे उंट बसलेला असतो त्याला असे खिसे असतात काही ठेवण्यासाठी, एक त्याच्यामध्ये पडते. आता तो आपल्या उद्दिष्टावर पोचतो. दुसरा एक प्रवासी त्याच्यामध्ये बसतो आणि त्या प्रवासाला ती पिशवी मिळते. ती पिशवी खोलल्यावर तो पाहतो की त्याच्यामध्ये हिरे आहेत. एवढे हिरे, करोडपती होता येईल. पण तो परत येतो आणि तिथं म्हणतो इथे याच्या माझ्या आधी कोणी प्रवास केला त्याला भेटायचं आहे. तो काय आहे, नाही मला त्यांना भेटायचं आहे, माझं काम आहे. आणि मग भेटल्यानंतर तो त्याला म्हणतो हे तुमचं काहीतरी माझ्याकडे राहिलं होतं, तुम्ही प्रवास केला, हे घ्या. पाहतो तर हिऱ्याची पिशवी. तो त्याच्या पाया पडतो. अरे बापरे, तू कुठून आला रे बाबा, तू कसे काय वापस केले? आमच्याकडे तर तारीख चुकली तर वापस भेटत नाही, तू तर मला अख्खी पिशवी दिली. आणि तेव्हा म्हणतो आता माझी एक विनंती, यातले 5 हिरे तू घे. तो नाही मला नको. अरे 2 तर घे. तो म्हणजे मला आईवडिलांनी ऑलरेडी 2 हिरे दिले आहेत. तो म्हणजे ऑलरेडी 2 हिरे दिलेत, कोणते? तो म्हणजे इमानदारी आणि त्याग. आणि त्याच्यापेक्षा तुझे हिरे मला महत्त्वाचे वाटले असते तर अख्खे घेऊन टाकले असते ना. त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काही नाही आहे जीवनात. सो वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, अख्खं राज्य जनसेवेसाठी उघडं करणारे राजर्षी शाहू महाराज हे आपले दीपस्तंभ आहेत. त्यांच्या त्या दिलेल्या मार्गदर्शनात आणि दीपस्तंभाच्या प्रकाशात पुढची वाटचाल आपल्याला माझ्यासकट सगळ्यांना करता यावी, हे महद्भाग्य आपल्याला सगळ्यांना लाभावं अशी प्रार्थना करतो. मला इथे निमंत्रित केलं त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर. शेवटचा टप्पा या कार्यक्रमाचा फक्त म्हणजे आभार प्रदर्शन. तर मी श्री रामबाग सरांचे मनापासून आभार मानते की कमीत कमी वेळात आमचा फक्त एक मॅडमचा फोन आल्याबरोबर सरांनी आमचं हे निमंत्रण स्वीकारलं आणि इथे आपल्याला हे मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून असो किंवा यशवंतराव चव्हाणांच्या माध्यमातून असो किंवा बाबाराव साहेब आंबेडकरांच्या माध्यमातून असो, सरांनी जी माहिती दिली आणि आपल्याला त्यांची आठवण करून दिली, त्यांच्या व्यक्तित्वाची आठवण करून दिली. आणि सर्वांतर्फे मी पण हे आश्वासन देते की आम्ही तसंही प्रयत्न करतोच आणि पुढेही त्यांचे व्यक्तित्व फॉलो करण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर सर्वांतर्फे सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आमचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर AP सोमकुवर सर यांना पण, यांचे पण मी आभार मानते की सरांनी आजच्या दिवशी हे कार्यक्रम आयोजित केले आणि त्यांच्या टीमला मार्गदर्शन केले हे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी. त्यानंतर आपणा सर्वांचे पण आभार की इथे उपस्थित राहून हा कार्यक्रम आपण पार पाडलेला आहे व्यवस्थितपणे. यानंतर
अल्पोपहाराची तयारी सुरू आहे तर सर्वांना तिकडे होईल तो. आम्ही